क्रीडांगण प्रायोजक एफिनिटी। नमस्कार। दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात भारताची कामगिरी चमकदार होती आहे। इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स स्पर्धेत साखळीतील तिन्ही सामने जिंकून भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता। उपांत्य फेरीत बलाढ्य श्रीलंकेला नमवून भारतानं या स्पर्धेवरील आपलं वर्चस्व सिद्ध केलं। बॅडमिंटनमध्ये सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या सुपर सिरीज स्पर्धेत सायना नेहवालची आगेकूच सुरू आहे। सायना नेहवालने गेल्या 3-4 वर्षात चांगली कामगिरी केलेली आहे। तिच्या या कामगिरीमुळे भारताच्या बॅडमिंटन क्षेत्राला उभारी मिळाली आहे। आपल्या देशात बॅडमिंटनच्या अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात। या स्पर्धात 8 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतचे खेळाडू सहभागी होत असतात। मात्र आपल्या तारुण्यात चांगलं बॅडमिंटन खेळणारे खेळाडू नोकरी धंद्यानिमित्त आपल्या कामकाजात व्यस्त असतात। अशा खेळाडूंना संधी मिळावी या हेतूने मुंबईमध्ये आंतर कार्यालयीन म्हणजे कॉर्पोरेट बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन केलं जातं। यंदा एफिनिटीने प्रायोजित केलेली तिसरी कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅलेंजर स्पर्धा NSCI म्हणजे नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आली होती। चॅम्पियन्स आणि चॅलेंजर्स चषकासाठी झालेल्या या स्पर्धेस चांगलाच प्रतिसाद लाभला। या स्पर्धेवर बलाढ्य RCF संघाने आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं। चला तर पाहूया या स्पर्धेच्या अंतिम सामन्यांची क्षणचित्र। मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियातर्फे नुकतीच एफिनिटी तिसरी कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। पावसाळा सुरू झाल्यामुळे सर्वांचं लक्ष हे इंडोर गेमकडे वळलेलं आहे आणि त्यातच बॅडमिंटनचं सध्या प्राबल्य आहे। ही स्पर्धा मुंबईतील प्रसिद्ध नामांकित असा क्लब आहे नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती। आणि वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत सर्व कॉर्पोरेट संघांनी भाग घेतला होता। जे पूर्वाश्रमीचे बॅडमिंटन खेळाडू तरुण वयात बॅडमिंटन खेळलेले परंतु नोकरीनिमित्त आपल्या कंपनीत किंवा आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी स्थायिक झालेल्या खेळाडूंना ही एक सुवर्ण संधी होती आणि याचा फायदा या वरिष्ठ खेळाडूंनी पुरेपूर आपल्या तारुण्यात बॅडमिंटनचं कसब दाखवलेले हे खेळाडू आता आपल्या उत्तरार्धात म्हणजे जीवनाच्या उत्तरार्धात बॅडमिंटन खेळताना दिसत होते आणि या सर्व स्पर्धकांना चांगलाच प्रतिसाद मिळाला। प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती या स्पर्धेला आणि प्रत्येक खेळाडूला उत्तेजन मिळत होतं। आपापल्या कंपनीतर्फे खेळणाऱ्या या खेळाडूंना कंपनीतर्फेही चांगलं प्रोत्साहन मिळालं। आपण या स्पर्धेतील चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आणि त्याचप्रमाणे चॅलेंजर्स ट्रॉफीचा अंतिम सामना पाहणार आहोत। प्रथम आपण पाहणार आहोत राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स म्हणजेच RCF विरुद्ध पश्चिम रेल्वे यांच्यातला सामना। पहिली लढत सुरू होणार आहे आणि पहिली लढत होते ती सिंगल्सचा सामना आहे। अमेय पवार विरुद्ध मनदीप सिंग। अमेय पवार हा पिवळ्या वेशात आहे तर मनदीप सिंग कॅमेरास पाठमोरा हा निळ्या गणवेशात। अत्यंत अटीतटीची लढत बघायला मिळते आहे। अमेय पवार आणि मनदीप सिंग या अप्रतिम स्मॅश मारलेला आहे मनदीप सिंगने आणि मनदीप सिंग आहेत 19-18। एकदम क्रुशल मॅच चालू आहे। कॅमेराला पाठमोरे मनदीप सिंग। सुंदर स्मॅश मारलेला आहे आणि टॅप केलेले शटल। स्कोर आहे 19 ऑल।
एकदम क्रुशल मोमेंट आहे. अमेय पवार सर्व्हिस करतात आहेत. फार अप्रतिम ड्रॉप टाकलेला आहे आणि त्यांना पॉईंट मिळालेला आहे. गेम पॉईंट 19. फार सुंदर असा हा सामना आहे आपल्याला बघायला मिळतोय. मनदीप सिंग उंचावरून मारलेला फटका आहे. अमेय पवार आपण बघतोय, कॅमेरा समोर आहे. दोन्ही खेळाडू बेसलाईनवर खेळताना दिसत आहेत आणि हा नेट जवळ मारण्याचा प्रयत्न अमेय पवारचा फसलेला आहे आणि गुण वसूल करतोय तो मनदीप सिंग. पिछाडीवर आहे मनदीप सिंग, परंतु लढत मात्र अटीतटीची आहे. सर्व्हिस करण्यासाठी पश्चिम रेल्वेचा मनदीप सिंग तयार. उंचावरून केलेली सर्व्हिस, अमेयचा हा रिटर्न आणि यावेळी उजव्या बगलेवर आणि पुन्हा डाव्या बगलेवर हा मनदीपचा स्मॅश आणि हा रिटर्न मात्र अमेयचा जाळ्यात अडकलेला आहे आणि गुण मिळालेला आहे तो मनदीप सिंगला. मनदीप सिंग बरोबरी साधतोय. मनदीप सिंग चांगली सर्व्हिस आहे आणि हा डाव्या बगलेवर मारलेला फटका अमेयने चांगल्या रीतीने उचलला होता आणि हा उंचावरून मारलेला फटका आणि अनुभवाच्या जोरावर त्याने तो सोडलेला आहे मनदीपनी. आपण पुन्हा बघूया आणि गुण वसूल केलेला आहे आणि त्याचबरोबर हा सामनाही खिशात टाकलेला आहे मनदीप सिंगने आणि आपला आनंद व्यक्त करतोय. मनदीप सिंगने अमेय पवारचा पहिल्या एकेरीमध्ये पराभव केलेला आहे आणि आघाडी मिळवून दिलेली आहे पश्चिम रेल्वेला. पश्चिम रेल्वेकडे आघाडी आहे आणि आता मात्र अत्यंत अटीतटीची लढत होणार आहे ती डबल्सच्या सामन्यात. आपण बघतोय कॅमेरा पाठमोरे प्रसाद शेट्टी आणि अभिषेक कुलकर्णी ही RCFची जोडी आणि त्यांच्या समोर आहेत ते अमेय जोशी आणि मनदीप सिंग. अत्यंत सुरेख ताळमेळ दिसतोय प्रसाद शेट्टी आणि अभिषेक कुलकर्णी. पहिल्या गेमवर वर्चस्व गाजवते ही RCFची जोडी, अनुभवी आहे आणि समोर आहे ती पश्चिम रेल्वेची अमेय आणि मनदीप यांची जोडी. आघाडी घेतलेली आहे प्रसाद आणि अभिषेक या जोडीने. तिसरी कॉर्पोरेट बॅडमिंटन स्पर्धा मुंबईच्या वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाने आयोजित केलेली आहे आणि हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना RCF विरुद्ध पश्चिम रेल्वे या संघादरम्यान होतोय. दुहेरीचा हा सामना. पांढऱ्या गणवेशात प्रसाद शेट्टी आणि अभिषेक कुलकर्णी, कॅमेरा पाठमोरे RCFची जोडी आहे आणि तर कॅमेरा समोर पश्चिम रेल्वेची अमेय जोशी आणि मनदीप सिंग ही जोडी. अत्यंत अटीतटीची लढत, वर्चस्व RCFचं आहे या सामन्यावर. चांगली लढत देते पश्चिम रेल्वेची जोडी. अमेयचा हा नेटवर ड्रॉप करण्याचा प्रयत्न होता, अपयशी ठरला आहे आणि पहिला गेम जिंकलेला आहे तो प्रसाद शेट्टी आणि अभिषेक कुलकर्णी या जोडीने 21-12 असा सहज असा हा विजय संपादन केलेला आहे. दुहेरीतल्या पहिल्या गेममध्ये मान्यवरांची हजेरी, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रदीप गंदे यांची उपस्थिती आणि आता दुसरा गेम कॅमेरा पाठमोरे अमेय जोशी आणि मनदीप सिंग आणि कॅमेरा समोर प्रसाद शेट्टी आणि अभिषेक कुलकर्णी पांढऱ्या गणवेशात. सुरेख रिटर्न, अत्यंत सुरेख असा हा रिटर्न होता आणि अमेयचा हा फटका नेटमध्ये अडकला आणि गुण मिळाला तो RCFला. दुसऱ्या गेमवर पण RCFचं वर्चस्व दिसून येते, आघाडी घेतलेली आहे RCFने. अमेय जोशीचा हा सुरेख फटका होता. उंचावरची सर्व्हिस आणि अमेयचा हा रिटर्न आणि यावेळी हा फटका आणि काहीच उत्तर नव्हतं ते प्रसाद आणि अभिषेकने. मनदीपची सर्व्हिस बेसलाईनवर खेळवण्याचा प्रयत्न आहे आणि सुरेख असा हा फटका अभिषेक कुलकर्णीचा. RCFकडे गुण, RCFकडे आघाडी. पहिला गेम 21-12 असा जिंकलेला आहे प्रसाद शेट्टी आणि अभिषेक कुलकर्णी या जोडीने. तत्पूर्वी एकेरीमध्ये हार पत्करावी लागली होती अमेय पवारला मनदीप सिंग आणि आता दुहेरीत अत्यंत अटीतटीची लढत आहे. 1-1 अशी बरोबरी झाली होती एकेरीमध्ये आणि हा निर्णायक असा हा डबल्स म्हणजे दुहेरीचा सामना आणि या सामन्यात वर्चस्व गाजवलेलं आहे ते RCFने. शॉर्ट सर्व्हिस आणि तेवढा चांगला मनदीपचा रिटर्न होता.
अमेयाचा हा स्मॅश आणि अपयशी ठरतोय आणि नेटमध्ये अडकलेला आहे शटल आणि सामना जिंकलेला आहे तो प्रसाद शेट्टी आणि अभिषेक कुलकर्णी या RCFच्या जोडीने त्यांनी पराभव केलेला आहे अमेय जोशी आणि मनदीप सिंग या जोडीचा. RCFने अशा प्रकारे पश्चिम रेल्वेचा पराभव केलेला आहे. प्रेक्षकांची चांगली हजेरी होती. अनेक मान्यवर खेळाडू पूर्वाश्रमीचे खेळाडू या स्पर्धेसाठी हजर होते. आपण आता बघणार आहोत तो त्यानंतरचा सामना. अत्यंत एकेरीची ही लढत आहे. RCF विरुद्ध पश्चिम रेल्वे दुसरी एकेरी. अमित क्षत्रिय हा RCFचा खेळाडू विरुद्ध अमेय जोशी. कॅमेरा समोर आहे तो अमेय जोशी आणि पाठमोर आहे तो अमित क्षत्रिय. चॅम्पियन्स ट्रॉफी आपण बघतोय मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियातर्फे आयोजित करण्यात आली होती ॲफिनिटी तिसरी कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धा आणि हा एकेरीचा दुसरा सामना खेळवला जातोय. तो अमित क्षत्रिय RCFचा खेळाडू आहे निळ्या गणवेशात आणि त्याच्या समोर आहे तो पश्चिम रेल्वेचा अमेय जोशी. वर्चस्व गाजवतोय अमित क्षत्रिय. सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व आहे. बेसलाईनवर खेळवण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही खेळाडू शटल जोरदार तडकावत आहेत बेस आणि यावेळी मात्र नेटवर आमंत्रित केलं आणि तेवढं चांगलं प्रत्युत्तर दिलं ते अमित क्षत्रियाने. नेटवर ड्रॉप करण्याचा प्रयत्न होता अपयशी ठरला. नेटमध्ये अडकलं होतं शटल अमेय जोशीचं आणि गुण मिळाला तो अमित क्षत्रियाला. अमेय जोशीची उंचावरून सर्व्हिस आणि यावेळी शटल सुरेख असं फटका होता परंतु बाहेर गेला होता आणि गेम जिंकला तो अमित क्षत्रियाने. अशा प्रकारे पहिला गेम 21-14 असा सहज जिंकलेला आहे RCFच्या अमित क्षत्रियाने आणि आता दुसऱ्या गेममध्ये सर्व्हिस करतोय तो अमेय जोशी पाठमोर. नेटवर आमंत्रित केलं अमितला पण अमितचं सुरेख प्रत्युत्तर बेसलाईनवर आणि पुन्हा नेट जवळचा हा दोन्ही खेळाडू खेळतायत आणि चांगलं प्रत्युत्तर देत आहेत आणि यावेळी मात्र थोडी चूक झाली आणि शटल कोर्टमध्ये आपण पुन्हा बघूया बरोबर गेस केलं नव्हतं आणि ते शटल राईट होतं. पंचांनी निर्णय दिला आणि गुण मिळाला तो अमित क्षत्रियाला. अमित क्षत्रिय सर्व्हिससाठी तयार. उंचावरून ही सर्व्हिस अमितची आणि आम्ही याचा फटका कोर्ट बाहेर गेलेला आहे. थोडासा नाराज झालेला दिसतोय अमेय जोशी आणि त्या नाराजीतच त्याने गुण बहाल केलेला आहे तो अमित क्षत्रियाला. उंचावरून सर्व्हिस अमितची. बेसलाईनवर खेळतायत आणि यावेळी नेटवर दिला होता फटका आणि दोन्ही खेळाडू आणि याचा फायदा अचूक उचलला तो अमित क्षत्रियाने. पटकन स्मॅश केला नेटजवळ धावत जाऊन आपण बघतोय त्याने सुद्धा अमितला नेटजवळ खेचलं आणि हा स्मॅश सहज असा गुण वसूल केला तो अमित क्षत्रिय RCFचा. आणि समोर आहे तो काळ्या गणवेशात अमेय जोशी आणि हा सामना जिंकलेला आहे अमित क्षत्रियाने 21-14 21-12 अशा फरकाने. त्याने दुसऱ्या एकेरीत पश्चिम रेल्वेच्या अमेय जोशीचा पराभव केलेला आहे. अशा तऱ्हेने RCFने पश्चिम रेल्वेवर 2-1 अशी मात केलेली आहे. कॉर्पोरेट बैडमिंटन चैलेंज का ये तीसरा एडिशन है. ये पहला साल है जब हमने बहुत प्रोफेशनली ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ किया है और हमको स्पॉन्सर्स अफिनिटी स्पॉन्सर ऑडी कोकिला बेन हॉस्पिटल योनेक्स इन सब का बहुत सपोर्ट मिला है जिनकी वजह से हम इवेंट का प्रोफाइल बहुत अच्छी तरीके से बढ़ा सके हैं. इस साल हमने 3 नवी कैटेगरीज़ भी इंट्रोड्यूस की हैं. हर साल एक चैम्पियंस ट्रॉफ़ी होती थी जो टीम चैम्पियनशिप है जिसमें स्टेट लेवल के लोग खेलते हैं. दूसरी कैटेगरी चैलेंजर ट्रॉफ़ी होती है, वो एक और टीम चैम्पियनशिप है जिसमें जो लोग सर्किट पे नहीं खेल रहे हैं वो लोग पार्टिसिपेट करते हैं. और 2 ओपन कैटेगरीज़ होती थी 80+ और 90+. इस साल हमने मिक्स डबल्स की 2 कैटेगरी भी इंट्रोड्यूस की हैं. मिक्स डबल्स 60+, मिक्स डबल्स 80+ और विमेंस डबल्स 60+ भी इंट्रोड्यूस किया है ताकि विमेन को भी
उत्साह मिल सके और हम ज़्यादा पार्टिसिपेशन गेम में ला सकें। एवोल्यूशन स्पोर्ट की तरफ से हमारा एक ही मोटो है कि हम बैडमिंटन की गेम का लेवल बढ़ाना चाहते हैं, ज़्यादा लोगों को इस गेम में इन्वॉल्व करना चाहते हैं, इस गेम को पूरी तरह प्रोफेशनलाइज करना चाहते हैं। आज की तारीख में हम बैडमिंटन में ज़्यादा लोगों को लाना चाहते हैं, और वो तो सिर्फ हो सकता है अगर कॉर्पोरेट्स इसमें हिस्सा लेंगे, गेम को सपोर्ट करेंगे। और ऑफ कोर्स नेशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया ने भी हमें बहुत ज़्यादा सपोर्ट दिया है। ये जो उनकी नई फैसिलिटी है बहुत बढ़िया है, कम्प्लीटली इंटरनेशनल है, और वेन्यू तो उन्होंने दिया ही दिया है, बट और तरीक़ों से भी उन्होंने हमें बहुत सपोर्ट दिया है। स्पॉन्सर्स के बिना तो इवेंट्स तो हो नहीं सकते। हम जितना अपनी तरफ से करना चाहें वो तो कर सकते हैं, लेकिन अल्टीमेटली अगर गेम को बढ़ाना है तो और लोगों को गेम में लाना पड़ेगा। और हम अपनी तरह से एवोल्यूशन स्पोर्ट की हैसियत में जितना करना चाहते हैं अभी तक तो कर नहीं पा रहे हैं, लेकिन जैसे सपोर्ट हमें ज़्यादा मिलने वाला है, इच्छा और उम्मीद ज़रूर है कि ये गेम आगे बढ़ेगा और काफ़ी बढ़ेगा। क्रीडांगण प्रायोजक एफिनिटी। बालपणातल्या सर्वात जुन्या आठवणींमध्ये आहेत रामायण आणि महाभारत। अपार बळ ज्याच्या बाहूंमध्ये मी अशा नकुलाच डावावर लावतो। मी तुझ्या नकुलास पण जिंकलाय। भीम आणि अर्जुन पण लागले डावावर। द्रौपदीला पण लावा डावावर। भाषांच्या खेळामध्ये युधिष्ठिर तुम्हाला हरवून बसले। नाही, पांडवांना मुळीच पुन्हा राज्य नाही मिळणार। हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत्। क्रीडांगण प्रायोजक एफिनिटी। आता आपण पाहूया चॅलेंजर्स चषकासाठी झालेल्या अंतिम सामन्यांची क्षणचित्र। आणि आता सामना सुरू होणार आहे तो वरिष्ठ गटातील आता खेळाडू आपल्यास बघायला मिळतात, तो चॅलेंजर्स ट्रॉफी। आणि आपल्या समोर आहेत RCF विरुद्ध MJ फाउंडेशन ही दुहेरीतील जोडी, दुहेरीतला हा सामना आहे। कॅमेरा पाठमोरे आहेत ते मयूर तावडे आणि निखिल कोलटकर, पूर्वाश्रमीचे अत्यंत गाजलेले असे हे खेळाडू RCF तर्फे उतरलेले आहेत। आणि त्यांच्या समोर आहेत ते MJ फाउंडेशनचे अमोल शहा आणि गौतम लाड। तुलनेत ही जोडी मयूर आणि निखिल हे अनुभवी जोडी आहे। ती आपल्या तारुण्यात त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या। मयूर आणि निखिल या खेळाडूंनी तुलनेत थोडी कमकुवत वाटते अमोल शहा आणि गौतम लाड ही MJ फाउंडेशनची जोडी। आणि सर्व्हिस आलेली आहे ती RCF कडे, RCF ची सर्व्हिस। सुरेख प्रत्युत्तर दिलेलं आहे MJ फाउंडेशन आणि गुण वसूल केलेला आहे। आणि आता सर्व्हिस करणार आहेत ते MJ फाउंडेशनची सर्व्हिस आणि चांगलं प्रत्युत्तर। आणि यावेळी मात्र नेटमध्ये शटल अडकलेलं आहे आणि गुण वसूल करते आहे ती मयूर आणि निखिल यांची जोडी। आणि सर्व्हिस करण्यासाठी सज्ज RCF विरुद्ध MJ फाउंडेशन यांच्यातला चॅलेंजर्स ट्रॉफीमधला हा दुहेरीचा सामना सुरू आहे। आणि काहीच प्रत्युत्तर नव्हतं RCF कडे आणि गुण वसूल केलेला आहे तो MJ फाउंडेशनने। तिसरी कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धा मुंबईच्या वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाने आयोजित केलेली। आणि आपण बघतोय तो अंतिम सामना, तो चॅलेंजर्स ट्रॉफीमधला RCF विरुद्ध MJ फाउंडेशन दुहेरीचा सामना खेळवला जातोय। तो मयूर तावडे, निखिल कोलटकर विरुद्ध अमोल शाह आणि गौतम लाड या जोडीमध्ये। आणि सामन्यावर वर्चस्व गाजवते ती अनुभवी मयूर आणि निखिल यांची RCF तर्फे खेळणारी जोडी। आणि यावेळी मात्र शटल मैदानाबाहेर गेलं होतं आणि गुण मिळतोय, आपण बघूया। आणि हा जोरदार फटकार तेवढं चांगलं प्रत्युत्तर देत आहेत अमोल शाह आणि गौतम लाड। वरिष्ठ गटातील ही लढत असली तरी अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवत आहेत दोन्ही जोड्या। सुरेख समन्वय राखून खेळत आहेत, आपण बघतोय अजिबात कुठेही चूक होत नाहीये, सुरेख ताळमेळ आहे दोन्ही जोड्यांमध्ये। कुठेही असं दृश्य दिसत नाही की एक शटल घेण्यासाठी दोन्ही खेळाडू एका वेळी गेलेले आहेत। सुरेख असा ताळमेळ या दोन्ही जोड्यांमध्ये दिसतोय। RCFची सर्व्हिस, शॉर्ट सर्व्हिस, तेवढं चांगलं प्रत्युत्तर आपण बघतोय। आणि यावेळी मात्र नेटमध्ये अडकला आणि गुण वसूल केला तो मयूर तावडे आणि निखिल कोलटकर जोडीने। आणि या गुणाबरोबरच विजेतेपद पटकावलेलं आहे। 21-12, 21-16 अशा फरकांनी त्यांनी MJ फाउंडेशनच्या अमोल शहा आणि गौतम लाड या जोडीचा पराभव केलेला आहे।
मयूर तावडे आणि निखिल कोलटकर ही RCFची जोडी आहे आणि ती हस्तांदोलन करते ती MJ फाउंडेशनच्या अमोल शाह आणि गौतम लाडशी. आणि त्यानंतर थोड्याच वेळात आपण बघतोय ही एकेरीची लढत. एकेरीमध्ये पुरुषोत्तम आवटे विरुद्ध जतीन अगरवाल. जतीन अगरवाल आपण बघतोय काळ्या गणवेशात आहे आणि त्यासमोर आपल्या आहे कॅमेरासमोर तो पुरुषोत्तम आवटे. तरुण खेळाडू, तुलनेत अत्यंत तरुण असा जतीन अगरवालच्या समोर, त्यामुळे सामन्यावर सहज असं वर्चस्व गाजवतोय तो पुरुषोत्तम आवटे. RCFचा खेळाडू आहे. चॅलेंजर्स ट्रॉफीचा हा सामना आणि हालचाली खूपच मंदावलेल्या आहेत जतीन अगरवालच्या. जतीन अगरवाल आपण बघतोय आणि हा फटका जतीन अगरवालचा नेटमध्ये गेलेला आहे आणि काहीच सहज असा हा गुण पटकावला आहे तो पुरुषोत्तम आवटेने. जतीन अगरवालचा हा फटका आणि आपण बघतोय किती हालचाली मंदावलेल्या आहेत, काही जाग पोचता येत नाही आहे आणि सहजपणे तुलनेत तरुण असलेला पुरुषोत्तम आवटे सामना खिशात घालण्याच्या दृष्टीने वाटचाल करतोय. थकलेला दिसत आहेत जतीन अगरवाल. जतीन अगरवाल उंचावरून सर्व्हिस आणि समोर आहे तो पुरुषोत्तम आवटे. सुरेख रिटर्न होता अगरवालचा आणि हे त्यांना कळलं की आता काही उपयोग नाही आहे. स्मॅशची सुरेख संधी साधली की पुरुषोत्तम आवटेने आणि गुण वसूल केलेला आहे आणि विजेते या सामन्याचं विजेतेपद सामना जिंकण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे ती पुरुषोत्तम आवटेची. असा हा सुरेख फटका आपण बघतो नेटजवळ. एक सोपी अशी संधी आणि आवटेने ती साधलेली आहे आणि त्यालाही माहिती आहे आपला ओपोनंट म्हणजे जो प्रतिस्पर्धी आहे तो हालचालीत अतिशय मंद आहे, त्याच्यामुळे सामना हा सहजपणे खेळला जातोय आणि सहजपणे जिंकणार आहे तो RCFचा पुरुषोत्तम आवटे. हा पुन्हा स्मॅश आणि चांगलं प्रत्युत्तर यावेळी जतीन अगरवाल, परंतु प्रतिस्पर्धी तरुण असल्यामुळे म्हणावं तसं त्यांना यश लाभलेलं नाही आहे आणि शेवटचे क्षण सामन्याचे पुरुषोत्तम आवटे आणि जतीन अगरवालने सामन्याचा निर्णय ओळखलेला आहे काय लागणार आहे तो. आणि हा सरळ असा स्मॅश, काहीच संधी नव्हती ती जतीन अगरवाल यांना. पुरुषोत्तम आवटेची शॉर्ट सर्व्हिस आणि यावेळी मात्र अनुभवाचा फायदा घेतलेला आहे जतीन अगरवाल यांनी. सर्व्हिसला हात लावला नाही आहे म्हणजे घेतलीच नाही आणि ती शॉर्ट सर्व्हिस होती आणि हा स्मॅश आणि अजिंक्यपद मिळालेलं आहे ते पुरुषोत्तम आवटेला. पुरुषोत्तम आवटेने 21-12, 21-10 अशा फरकाने MJ फाउंडेशनच्या जतीन अगरवाल यांचा पराभव केलेला आहे आणि चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये RCFने MJ फाउंडेशन विरुद्ध 2-0 असं निर्भेळ यश प्राप्त केलेलं आहे. हम चाहते हैं कि इस स्पोर्ट्स के लिए ये क्लब फेमस होए और खूब इसका ग्लोबल नाम होए. हर तरह की स्पोर्ट्स इस कंट्री में अगर होएं तो हमारे क्लब में होएं. इसके लिए हमने अरीना भी रेडी किया है जिसके अंदर हमारे ऑलरेडी मेयर्स कप हमने होल्ड किया था जिसके अंदर 11 कंट्रीज़ ने पार्टिसिपेट किया था और साथ में अभी हम वर्ल्ड कराटे चैम्पियनशिप कर रहे हैं जिसमें 45 कंट्रीज़ पार्टिसिपेट कर रही हैं और हम चाहते हैं कि ये ग्लोबल वेन्यू बने और महाराष्ट्र का नाम हम NSCI के ज़रिए ऊंचा कर सकें. थैंक यू सो मच. अभी आपने देखा कैसे NSCI ने ये टूर्नामेंट होस्ट किया है. हम चाहते हैं कि आगे भी ऐसे और भी बड़े टूर्नामेंट हम होस्ट करेंगे
यहाँ के प्लेयर आगे नेशनल और इंटरनेशनल लेवल में खेलते हैं। हम चाहते हैं कि अभी नेशनल और इंटरनेशनल प्लेयर भी यहाँ पे आके खेलें। इतनी सारी फैसिलिटी जो हमारे पास हैं उसका एडवांटेज मिलना चाहिए बैडमिंटन के प्लेयर्स को, और बैडमिंटन एज अ स्पोर्ट इंडिया में प्रमोट होना चाहिए। ही होती ॲफिनिटीने प्रायोजित केलेल्या तिसऱ्या कॉर्पोरेट बॅडमिंटन चषक स्पर्धेची क्षणचित्र। याबरोबरच आजचा कार्यक्रम समाप्त होतोय। पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात याच दिवशी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर क्रीडांगण कार्यक्रमात। नमस्कार। क्रीडांगण प्रायोजक